गणेश गोरे असतील, दिनेश माळी होते, योगेश पाटील, अरविंद दिवे, बालाराम पाटील यांनी जो संघ खऱ्या अर्थाने पाचशावर संघाची ओळख या खेळाडूंनी निर्माण करून दिली, त्यामध्ये नरेश गावले देखील आज आपण खेळताना पाहतो. या सर्वांनी एक आपल्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाचशापूर गावाचं नाव अजरामर केलं होतं. तो पाचशापूरचा संघ, त्यातील खेळाडू आपण नरेश गावले पाहतोय, जय गावले आपण पाहतोय, पांडुबम्मा यांना आपण देखील पाहू शकाल. फलंदाजीसाठी सोबतीने निकेत गोरे आज कशा प्रकारे खेळ करेल, कारण समोर जर पाहायला गेलं तर अतिशय ताकदवान संघ म्हणून या सीझन मध्ये ज्या संघाकडे पाहिलं जातं तो संघ अर्थातच टीम आपण पाहतोय श्री गणेश शांतीनगर संघ. भावेश पाटील, गणेश जाधव, शरद जाधव, त्याच्यानंतर ऋषी घरत यांना आपण पाहू शकाल. अनेक चांगले खेळाडू संघामध्ये आहेत. चला संधी आली आमच्या प्रेक्षकांसाठी. अर्थातच YYCC या स्कूलचे व्हाईस प्रिन्सिपल अर्थात व्हॉइस ऑफ कुंदे प्रमोदजी थालके यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराच्या बाहेर झेल टिपणाऱ्या प्रेक्षकाला 100 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. पकडा कॅच आणि 100 रुपये घेऊन जा. क्विक कॅच पकडली लगेच या 100 घेऊन जा. प्रमोदजी थालके YYC स्कूल से व्हॉइस प्रिन्सिपल अर्थातच प्रमोद थालके, व्हॉइस ऑफ कुंदे ज्यांना आम्ही संबोधतो. खऱ्या अर्थाने कुंदे गावचा गोड आवाज, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकासाठी ही संधी आली आहे. झेल पकडली तर लगेच, झेल पकडल्यानंतर लगेच या आणि आपल्या 100चा कॅश प्राइज घेऊन जा. ही संधी आपल्यासाठी दिली आहे कारण हे मंच कुंदेकरांचा आहे आणि कुंदेकरांच्या मंचावरती या प्रकारच्या पारितोषिक तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळतील, यातील मात्र शंका नाही आहे. मॅच आपण पाहतोय, तिसरा सामना आपण पाहिलाय. मात्र खऱ्या अर्थाने मी म्हणेन की दिग्गज संघ यांच्या नशिबामध्ये सध्या या सीझन मध्ये पहिला सामना जिंकण्याचं देखील भाग्य या सीझन मध्ये त्यांच्या संघासाठी नाही आहे असंच म्हणावं लागेल, कारण खूप प्रयत्न करतात मात्र तरी देखील त्यांना प्रयत्न यश मिळत नाहीये. तरी देखील एकच म्हणेन दिग्गज संघासाठी, आजचा दिवस तुमचा नाहीये, मात्र प्रयत्न करत राहा, यशस्वीरित्या झगडत राहा आणि यशस्वीरित्या प्रयत्नशील असाल तर मात्र खऱ्या अर्थाने ज्या वाटेवरती तुम्हाला अपयश येतं ती वाट मात्र बदला, सिद्धांत बदलू नका, तर मात्र तुम्हाला येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमच्या विजयामध्ये कोणताही अडथळा येणार नाही अशा प्रकारचे ग्वाही देईन. खऱ्या अर्थाने कारण तुमचा संघर्ष चांगला असला तर एका दिवशी नशीब देखील तुमच्यासमोर गुडघे टेकत असतो. आणि आज जर तुम्ही पहिला सामना जिंकू शकत नसला तरी उद्याचा दिवस हा तुमचा असेल हे नक्कीच तुम्हाला सांगेन की आज तुमचा नसला उद्या दिवस तुमचा असेल, कारण खेळ तुमचा चांगला आहे, कारण संघ तुमचा चांगला आहे आणि खेळ तुमचा चांगला असताना सांघिक भावना जी आहे ती देखील तुमची चांगली आहे. अनेक आपण क्रिकेटचे गाव पाहतो जिथे एक गाव दोन संघ आपण नेहमी पाहत असतो, मात्र सर्वाधिक मोठं गाव या दाभाड अंबाडी परिसरामधील त्यामधील एकमेव दिगाशी गाव असं आहे की जिथे फक्त एक गाव एक टीम, वन ड्रीम वन फॅमिली अशी आपण पाहत असतो. आणि तीच दिगाशी संघ सध्या कुठेतरी आपल्या फॉर्मची झगडत आहे आणि मागच्या सीझनचा टॉपचा संघ खऱ्या अर्थाने आज या मॅच मध्ये किंवा या संपूर्ण सीझन मध्ये कुठेतरी मॅचची झगडताना पाहायला मिळाला. सो खूप बाडलेक असेल. अजय पाटील, अक्षय गोतारने, उमेश भोईर, खूप चांगला खेळ तुमच्या संघाचा राहिला, तरी देखील मग शेवटच्या मुमेंट वरती तुमच्या संघाला पराभूत व्हावं लागलं. खऱ्या अर्थाने आजचा मॅच 5वी मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. ती मॅच बघण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. एका बाजूला टीम आई गावदी वडवली आणि एका बाजूला दुसऱ्या बाजूला आई गावदी वडवली बी. या दोन संघांमध्ये एका गावची ही अस्मिता परंपरा कायम राखण्यासाठी दोन्ही संघ लढतील. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर परफेक्ट ऑलराऊंडर अर्थातच गणेश जाधव समोर जय गावले. पहा फटका फसला, भावेश पाटील चेंडू खाली पोहोचतील आणि पहिल्या चेंडूवरती पकडल्याचा झेल आणि होईल फलंदाचा समाप्त खेळ. वन मोर फर्स्ट विकेट डाऊन. डगआउटच्या असेल पडतील.
खूप चांगलं संगीत पेश केलं आपल्या समोर. एक अतिशय चांगलं सॉन्ग प्ले केलं आणि महाराजांची आठवण करून देणार हे सॉन्ग होतं. स्वराज्याची राजधानी अर्थातच रायगड किल्ल्याचं हे सॉन्ग आपल्यासमोर प्ले केलं आणि महाराजांनी जे गड किल्ले राखले, जे जिंकले, त्यामध्ये एक गड किल्ला त्याच्या नावाचा हा सॉन्ग आपण ऐकला. सुनील थालके आपण या मंचावरती पहिला चेंडू मात्र अगदी शॉट मध्ये घेतलाय, फेकून दिला जाईल राहुल पालच्या बॅट मध्ये. इट्स अ गॉन 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 गॉन. षटकार 6. चेंडू ब्लास्ट केला आणि अगदी शॉट मध्ये घेतला, त्याला पाठवून दिलं दुसऱ्या प्लॉट मध्ये षटकारासाठी. राहुल पाल अफलातून पहिला चेंडू षटकार ठोकला. पुढचा चेंडू चांगला फटका सजवला, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एक धाव आली. आज राहुल भोईर नाही संघामध्ये, ते देखील माझा आनंद घेतात युट्यूब एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. आणि गावची मॅच आहे म्हणजे पाहणं योग साठी ते तत्परता सर्वांना असते. रोहित भोईर उपसरपंच पाच्छापूर ते देखील नाही संघामध्ये. दोन महत्वाचे दोन्ही बंधू नाही संघामध्ये आणि बॅकबोन ऑफ टीम पाच्छापूर. राहुल भोईर नसताना निकेत गोरेला आपला क्लास दाखवावा लागेल. सेन्सिबल रित्या क्रिकेट खेळून मात्र या मॅच मध्ये आपल्या संघाला चांगली धावसंख्येकडे उभारणी करावी लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ चांगला ताकदीचा आहे. फटका पहा दमदार, निकेत गोरेने आघात केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय. इट्स अ बाउंड्री, लाईनच्या बाहेर. दमदार क्वालिटीचा हा येतोय. ब्रँडेड 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 षटकार 6. तुझे लग्नाला व्याधी पैसे आणले गणशी गणशी. आग आग पंची पंची तू नाही. काय सुरुवात केली आहे, प्रेक्षकांना संधी आहे मित्रांनो. YCC स्कूलचे व्हाईस प्रिन्सिपल अर्थातच प्रमोदजी थालके यांच्या माध्यमातून प्रत्येक झेलसाठी 100चा कॅश प्राइज आहे. पकडा कॅच आणि कॅच घेऊन जा 100 रुपये. लगेच यायचं आहे कॅच पकडल्यानंतर, फक्त ती लिगल असणं गरजेचं आहे. पहिला प्रथम गोलंदाज गणेश संघाचा प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण केले निकेत गोरे. राहुल पाल वैयक्तिक एक षटकार ठोकलाय आणि आज निकेत गोरे बरसेल का? सध्या काय फलंदाजी करतोय, संघाचा प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण केलंय. निकेत गोरे क्लास दाखवतोय सध्या, मात्र पाहावं लागेल कशा प्रकारे अजून देखील फटका खेळेल का. हा चेंडू पाहावा लागेल, सोडून दिला मात्र. इट इज वाईट चेंडू, इनलिगल चेंडू आहे. लिगल चेंडू प्रस्थापित करावा लागेल. आमचे पांडुमामा म्हणत असेल की पहिल्या चेंडूत चुकी केली आणि तदनंतर कुठेतरी मोठा क्लासिकल स्ट्रोक तर होता, मात्र पॉवर जनरेट झाली नाहीये. त्याच अनुषंगाने अजून योगेश उमणे यांचं यायचं बाकी आहे. आज गंगाराम भोईर जॉईन झालेत म्हणजे संघाला काहीतरी एक नवीन ऊर्जा मिळाली आहे असंच म्हणावं लागेल. जुनं जाणतं क्रिकेटपटू आहेत. फटका फसलाय की काय पाहावं लागेल. मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक आहे, प्रेक्षक बनतील का नाहीये. पकडली जाईल झेल आणि होईल फलंदाज निकेत गोरेचा समाप्त खेळ. लालच आली मनामध्ये, एक मनामध्ये घ्यायचं होतं की संघामध्ये प्रमुख खेळाडू नाहीये, ती जिम्मेदारी आपल्याला घ्यायची होती, मात्र ती जिम्मेदारी घेत असताना निकेत गोरे बाद. वेलकम डेंजर अग्री विकी वारगडे, वेलकम, सुस्वागतम. आज त्यांचा सामना वडवली वर्सेस वडवली मॅच, फ्रेंडशिप मॅच असेल, मैत्रीपूर्ण लढत असेल, मात्र वडवली आणि वडवलीची मॅच बघण्यासाठी आम्ही सर्वजण आतुर आहोत. हर्षद पाटील विरुद्ध नरेश पाटील ही दोन्ही काका पुतण्याची जोडी पाहायला मिळेल. राहुल पालला मॅचचा आता डाव सावरावा लागेल. निकेत गोरेला काय आवश्यकता होती का, हा प्रश्न जिने प्रवीण शिंदे मला आता उपस्थित झालाय, कारण खऱ्या अर्थाने आज संघाचे 2 शिलेदार नाही आहेत. निकेत गोरेने चुकी केली आहे. आता योगेश उमणेला या मॅच मध्ये शिरकाव करून द्यावा लागेल. योगेश उमणे सध्या खूप चांगल्या प्रॅक्टिस मध्ये आहे आणि चांगल्या टच मध्ये आहे. पहिला चेंडू निर्धावाला फेस करत असताना
राहुल पाल आणि योगेश हुमणेला ही मॅच डाव सावरवला. पहिल्या षटकामध्ये धावा तर अगदी चांगल्या होत्या, 14 आल्या होत्या. निकेत गोरेला काही आवश्यकता नव्हती. अतिघाई संकटात नाही आणि त्या प्रकारचं चित्र मैदानावरती आलं आणि संघाचा प्रमुख खेळाडू नसताना ही जिम्मेदारी घ्यायची होती. आता आपण नेहमी पाहिले जिम्मेदारी खांद्यावरती ओझं घेणारा खेळाडू हा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. मात्र निकेत गोरेने साथ सोडली आणि ती खऱ्या अर्थाने कॅप्टन दीपेश भोईरला साजेसा खेळ असा त्याने केला नाहीये. आज सगळे नन्हे मुन्ने खेळाडू आपण पाहतोय. संघामध्ये योगेश हुमणेला चांगला डाव सावरावा लागेल. या खेळाडूसाठी खूप प्रयत्न केले निकेत गोरेने, मात्र आज त्याला त्या डावाची सार्थता सांगता चांगली करावी लागेल योगेश हुमणेला. राहुल पाल षटका ठोकलाय. समोर आता बॉलिंग ट्रॅक वरती आलेत अनिल वाघे आलेत, संघाचे कॅप्टन. एक वेगवान गोलंदाज आहे समोर राहुल पाल. फटका फसलाय मात्र नो मॅचला चेंडू ट्रॅव्हल होईल. साई मात्र चेंडूपर्यंत पोहोचत असताना एकदा कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न होईल आणि सक्सेसफुल रित्या 2 धावा कंप्लीट झाल्या. ऋषी घरत चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. मात्र शेवटच्या मॅच पर्यंत निकेत गोरेचं नाव माझ्या माईक मध्ये नक्कीच येईल, कारण निकेत गोरेने केलेली चुकी ही पाचव्या संघाला सध्या अडचणीमध्ये आणलंय. चांगली धावसंख्या 14 आली होती. सरासरी गणेशवरती मेन गोलंदाजावरती आक्रमण करणं गरजेचं होतं, ते केलं होतं. मात्र ते करत असताना कुठे अजून देखील लालसा आली मनामध्ये. हा चेंडू पहा चांगला पाहायला आडव्या बॅटने फटका खायचा होता. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाहीये. अगदी गुडले स्पॉट ते चेंडू ट्रॅव्हल झाला, त्यानंतर तिथनं उचली घेतली आहे आणि अनिल वाघे या चेंडूसाठी ओळखला जातो. प्रचंड वेग त्याच्याकडे आहे. एक चांगला अष्टपैलू खेळाडू संघाचा आहे आणि शांतीनगर संघ सध्या या हंगामामधील सर्वाधिक चांगला संघ म्हणून ओळखला जातो या विभागातील. स्लोवर चेंडू होता, मात्र दिशेवरती नियंत्रण नाही आहे. आव्हानदार चेंडूला वाईट चेंडू आहे. डगआउट मधून आवाज करू नका, खेळाडू कक्षामधून आवाज करू नका. टीम जेबी पाचव्या संघ निकेत गोरे आणि दीपेश भोईर आपला आवाज येतोय, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल तुम्हाला. स्पर्धा शिस्तीची आहे आणि शिस्तीचं पालन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. तमाम क्रीडा रसिकांचा, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत आहे. हा चेंडू निर्धावाला आहे. कुठेतरी या मॅच मध्ये अनिल वाघेने सध्या कमबॅक केले. 3 मध्ये 3 खर्च केलेत. योगेश हुमणे आणि त्याच्या सोबतीने राहुल पालला आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 7 राहुल पालचा MS धोनीचा फॅन आहे. हा चेंडू देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला, मात्र पंच आमच्याकडे असताना इट इज वाईट चेंडू, इन लिगल चेंडू आहे. पाचव्या संघ वारंवार सूचित करतोय जय गावले आपल्या संघाला थोडं शांत बसवा, कारण आवाज आपला संपूर्ण या माईक मध्ये येत असतो. थोडी शांतता ठेवा, संयम बाळगा. संयम बाळगला तरच मात्र पुढे तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. जर अग्रेसिव्हपणा दाखवाल तर कुठेतरी फायदा होणार नाहीये. फटका स्टेट डाव चांगला आहे, गॅप सिरीज प्रॉपर आहे. शरद जाधव चेंडूपर्यंत येतील, पोहोचतील, मात्र फंबल झाला. एका धावेचं परिवर्तन दुसऱ्या धावेमध्ये नजर हटी, दुर्घटना घटी. या ठिकाणी मात्र धावा कंप्लीट करत असताना वेलकम नरेश पाटील या ओम साई क्रिकेट असोसिएशनचे सभासद आहेत. आपण आला असाल तर आपण या, हे मंच आपली वाट पाहताय आणि आपण यायचं आहे. नरेश पाटील वेलकम, सुस्वागतम. साई वाघ, फटका चांगला आहे. पुन्हा एकदा आपण अनिल वाघेला पाहतोय. शरद जाधव पुन्हा चेंडूपर्यंत पोहोचतील, चेंडू वाढवला जाईल. महाराष्ट्र पोलीस या दलामध्ये कार्यरत असलेले सदरक्षण आहे, खल निग्रह आहे, ही भूमिका बजावत असताना आज संघासाठी भूमिका बजावत आहेत. सध्या या हंगामामधील सध्या चांगला संघ त्यांचा उभारला गेलाय. 5 चेंडू आतापर्यंत फेस केलेत, या षटकातले टाकून झालेत आणि धावा 21 जमा केल्यात. योगेश हुमणे पहा चेंडू ग्लान्स केलाय, मात्र एक धाव केली आहे कंप्लीट का? एक धाव कंप्लीट झाली आहे आणि सेफ धावा कंप्लीट करताना पाहायला मिळाला. 1च धाव मिळाली आहे. 22 धावा झाल्यात. चला ड्रिंक्स ब्रेक्स मैदानावरती करायचं लगेच दाखल. आज संडेचा दिवस, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो.
चला नवीन गोंधळ दाखल झाला शरद जाधव यांना आपण पाहता बॉलिंग ट्रॅक वरती एक डावखुरी हाताचा वेगवान गोलंदाज यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल अर्थात मित्रांनो यशस साने एसबी दलोंडे चला यशस साने संघाचे कॅप्टन हर्षद पाटील या ओमचे क्रिकेट असोसिएशनचे सभासद आहेत चला हर्षद पाटील आपण या आणि त्याच्या सोबतीने सागर पाटील हे देखील ओमचे क्रिकेट असोसिएशन सभासद आहेत आपण देखील यायचं आहे आणि विनंती करतो की दोन्ही संघाचे कॅप्टन पाठवा एसबी दलोंडे एस सानेचे कॅप्टन आपण या फटका चांगला आहे अलाउंड द कार्पेट गॅप सिलेक्शन आहे एकदा बलिया राहुल पालकडे जिम्मेदारी आली आहे स्वतःवरती जिम्मेदारी घ्यायचं सोडून दुसऱ्यावरती जिम्मेदारी देत असताना आपण पाहतो निकेत गोरे आज खऱ्या अर्थाने जिम्मेदारी घ्यायची होती चुकी केली आहे आणि नेहमी ही चुकी त्याच्याकडे पाहायला मिळत असते 22 धावा झाल्यात षटकामध्ये धावा चांगल्या जमा तर केल्यात फटका चांगला आहे प्रॉपर गॅप सिलेक्शन आहे भावेश पाटील आलेत चेंडू उचलेल फेकी केरपद एक धाव कंप्लीट झाली आहे एकच धाव आली आहे पहा एका धावेचं परिवर्तन दुसऱ्यामध्ये करत असताना विधी नरेश पाटील आमचे नरेश पाटील यांची सुकन्या याच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात कुंदे स्पोर्ट्स कुंदे आयोजनाला शुभेच्छा आल्यात आणि आमच्या ओम क्रिकेट असोसिएशनच्या सर्व संघांना शुभेच्छा आल्यात थँक्यू विधी आपलं स्वागत आहे फटका सजवला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र त्या दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला योगेश शुमणे खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये बरसला गेला आणि मॅच मध्ये या ठिकाणी चेंडूवरती हा चौकार ठोकत असताना हा चौकार दाखवत असताना धावसंख्या 28 वरती पोहोचली चला पुढचा टॉस केला जाईल रुपेश पाटील कॅप्टन आलेत टीम एसबी दलोंडे तुषार आलेत कॅप्टन चला एक इनिंग आपला टॉस केला जाईल यशस साने संघाचे तुषार कॅप्टन फटका चांगला होता खऱ्या अर्थाने योगेश शुमणे चौकार ठोकत असताना हा चेंडू बॅटची टॉपेज आहे क्षेत्ररक्षक तैनात आहे मिस्टेक होणार नाहीये चौका ठोकत असताना त्याचं प्रत्युत्तर विकेट मिळवून देत असताना शरद जाधवने दाखवून दिलं आता फलंदाजीसाठी नरेश गावले आलेत विस्फोटक आक्रमक खेळाडू मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ करेल हे देखील पाहावं लागेल चला मॅच सुरू ठेवायची आहे कारण आज अंतिम दिवस आहे आणि 29 धावा आपण पाहतोय खऱ्या अर्थाने 29 धावा करत असताना 3 गडी गमावले गेलेत नरेश गावले नवीन फलंदाज आलेत मिस्टर अतिशय डावखुरा घातक फलंदाज जुना जाणता क्रिकेटपटू आहे टीम जेबी पाचपूर संघाचा धावा आपण पाहतोय नरेश गावले आलेत कशा प्रकारे फलंदाजी करतील बॉलिंग ट्रॅक वरती दाखल असतील अजून देखील अगदी त्यांच्याच अगदी जवळचा आणि त्यांच्याच अगदी वयाचा खेळाडू आपण पाहतो अर्थातच शरद जाधव ही बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच पाहायला मिळेल कारण खऱ्या अर्थाने दोन्ही अगदी अनुभवी खेळाडू आहेत फटका पहा चांगला ग्लान्स केला चेंडू जाईल का नाहीये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं दाबाड शांतनगर संघ जर आपण पाहिला फलंदाज बाद झाले त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे विकेट मिळेल अंपायर आपण डिसिजन करावं एलबीडब्ल्यू ची विकेट आणि या ठिकाणी एसटीएनच्या मधोमध सापडला गेला फलंदाज आणि आल्या पावली पुन्हा एकदा माघारी परतवले गेले ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल दूध का दूध पाणी का पाणी हे दाखवत असताना एसके एंटरटेनमेंट खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल पहिला चेंडू पडल्यानंतर अगदी फुललेला चेंडू होता परफेक्ट सटीक चेंडू टाकला गेला शरद जाधवने आणि या ठिकाणी अगदी क्लिअरिटी दाखवत असताना फलंदाज अगदी यष्टांच्या मधोमध सापडला गेला इट इज LBW ची विकेट मिळवून देत असताना लेग बिपर विकेट मिळवून देत असताना नवीन
फलंदाज आपण कल्पेश गोरेला पाहतोय फलंदाजीसाठी. छोटा डायनामिक पॅकेट. हा चेंडू देखील अगदी पुन्हा एकदा मधोमध त्यांच्या सापडला. अजून एक LBW ची विकेट मिळत असताना शरद जाधव नामी काफी आहे. आणि अजून धक्का क्रमांक आपण पाहतो अर्थातच 5-29 या षटक्यामध्ये फक्त धावा खर्च केल्या. 7 आणि 3 गडी विकेट मिळवलेत शरद जाधव. सध्या कुठेतरी गोलंदाज असा पहा अगदी टोप वरती लागला. पायाच्या टोप वरती लागला चेंडू अगदी परफेक्ट सटीक यॉर्कर टाकला गेला आणि ब्रह्मास्त्राचा वापर करत असताना फलंदाजाला या ठिकाणी बाद घोषित केलं गेलं. काय गोलंदाजी केली आहे, कमालीची गोलंदाजी केली आहे शरद जाधव. हे नाव चर्चेतलं नाव असतं धावण क्रिकेटसाठी. नवीन बॅटर आपण पाहतो दर्शन आलेत. नन्ना मुन्ना फलंदाज सध्या हा चेंडू स्क्वेअर चेंडू हाताला गेला. गोलंदाज आपण पाहतो अर्थातच कुणाल आलाय गोलंदाज. आणि समोर जी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये गोलेवारांची जी गाडी आहे संतोष म्हात्रे यांनी सर्वांना एक सुवर्ण संधी दिली आहे. जर त्यांच्या गाडीला कोणताही फलंदाजाने चेंडू जर षटकाराच्या बाहेर लागला तर दोन जे संघ खेळायचे ते दोन्ही संघांच्या 12 खेळाडूंना गोला फ्री दिला जाईल. ही संतोष म्हात्रे यांनी संकल्पना आणली आहे. सर चांगली संकल्पना आणली, आपण त्यासाठी तुमचं कौतुक करेन. संतोष म्हात्रे यांनी चांगली संकल्पना आणली आहे की खऱ्या अर्थाने ज्या मॅच चालू असेल ज्या दोन संघांची त्या मॅच मध्ये ज्या कोणत्याही एखाद्या फलंदाजाने जर एक षटकार ठोकत असेल त्यांच्या गाडीला चौकार गेला तरी त्याच्या गाडीला जर तो चेंडू स्पर्श झाला तर दोन्ही संघांना 12 खेळाडूंना म्हणजे 11 खेळाडूंना 12 बसतो समायोजक कक्षामध्ये त्यांना देखील सर्वांना गोला फ्री दिला जाईल. चांगली संकल्पना संतोष म्हात्रे आपलं देखील कौतुक असेल. ही संकल्पना आणली, खूप मोठं काम करताय तुम्ही आणि आमच्या खेळाडूंना प्रोत्साहन देताय. फटका पहा क्लासिकल. दर्शनने आपला क्लास दाखवला. सुनील थालके मगाशीच माझ्याशी चर्चा करत होते की दर्शन हा अतिशय चांगला क्लासिकल फलंदाज आहे आणि त्याने आल्या सुनील थालके खऱ्या अर्थाने आपण जो शब्द सांगितला त्याची पुनरावृत्ती केली त्याने आणि चौकार ठोकत असताना या मॅच मध्ये हा चौकार ठोकलाय दर्शनने आणि खऱ्या अर्थाने हा सीमारेषेचा चौकार ठोकलाय. वेलकम विनोद म्हात्रे, एक समालोचक आहे त्या कुंदे गावचे आणि आमच्या अगदी जवळचे परिचयाचे विनोद म्हात्रे यांचा स्वागत झालंय, शुभागमन झालं. फटका फसलाय मात्र हा चेंडू ग्लान्स करत असताना मिड विकेट वरती गणेश जाधव आले चेंडू पर्यंत पोहोचले आणि झेल पकडली. थोडं वय कमी आहे, ताकद देखील कमी आहे. बॉडीची शरीर एसटी जर देह एसटी पाहिली तर ताकद कमी पडली, अर्थात हा षटकार असता. वेलकम विनोद भाऊ, आपलं सहर्ष स्वागत आहे. कुंदेगावचा अजून एक गोड आवाज. गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला खऱ्या अर्थाने. मात्र आज जर पाहिलं दर्शन हा असोसिएशन मधील पुढील कालामध्ये नवीन चांगला सितारा हा खेळेल असं मी नक्कीच ग्वाही देईन आणि पाच्यापूर संघासाठी एक नवीन सितारा JB पाच्यापूरचा हा तयार होताना पाहायला मिळेल अशी खऱ्या अर्थाने या ठिकाणी ग्वाही देईन. कारण एक चांगला खेळाडू सध्या घडत असताना आपण पाहतोय. आता मात्र आपण पाहतोय जस्सी पाल आलेत. छोटा डायनामिक पॅकेट पहा या ठिकाणी स्टिअर करत असताना हा चेंडू मात्र ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, मात्र ऋषी घरातला बीट करत चेंडू लॉंग स्टॉप रिझनला फरार झाला. मात्र मी एकच म्हणेन या धावेसाठी की आपल्याला पैसे येणं गरजेचं असतं. पेटीएमने येवो, फोन पेने येवो की गुगल पेने येवो, मात्र पैसे हे येणं हे खूप गरजेचं असतं आणि पाच्यापूर संघासाठी या 4 धावा येणं गरजेचं होत्या. आणि जस्सी पाल मात्र येत असताना हा चौकार त्याच्या बॅटमध्ये आला नाही, मात्र बाईकच्या स्वरूपामध्ये हा धावा मिळाल्या. कुणाला असतील पुण्याच्या बॅटिंगसाठी. फलंदाज सफल झाले होते, मात्र त्या ठिकाणी ऋषी घरत पहा
एम एस धोनीच्या स्टाईलने हा चेंडू स्टॅमांवरती फेकला गेला आणि तद्वरती पाहायला गेलं तर मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. अंतिम चेंडूवरती मात्र आपण पाहावं किती धावांचे आतापर्यंत पाहायला गेलं सुनील थालके 40 पर्यंत धावसंख्या पोहोचली आहे आणि सध्या चांगली धावसंख्या आहे उभारली आहे. मात्र गणेश जाधवचं आव्हान त्यांच्या समोर असेल, भावेश पाटीलचं आव्हान असेल, अमरचं आव्हान असेल, ऋषी करत आहे, शरद जाधव आहेत, त्याच्यानंतर अजून सगळेच खेळाडू चांगले आहेत. कुणाल देखील आहे, साई अनिल देखील चांगल्या टच मध्ये आहे. हा चेंडू पाहावा लागेल कशा प्रकारे आहे. षटक समाप्ती इशारा आलाय. आणि सुनील थालके यांच्या सुकन्या दिव्यांशी काल देखील इथे मॅच बघण्यासाठी आले होते, आज देखील तिथे स्वागत आहे दिव्यांशी. आणि नायशा प्रमोद थालके यांची सुकन्या दिव्यांशी आणि नायशा दोन्ही सिस्टर आहेत आणि दोघींचं या ठिकाणी स्वागत आहे, सुस्वागतम. आणि निहांश सुनील थालके हा देखील इथे आलाय. हे सुनील थालके यांची सुकन्या, त्यांचा चिरंजीव आणि प्रमोद थालके यांच्या चिरंजीवी या ठिकाणी उपस्थित झाल्यात, त्यांचं देखील स्वागत असेल. आमचे विनीत भाऊ देखील आज आपल्याला या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील या कुंदे स्पोर्ट्स कुंदेचे वतीने सहर्ष स्वागत आहे. चला दोन्ही सगळे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. रुपेश पाटील आणि तुषार पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तुषार भोईर चला कॅप्टन आहेत. चला आणि प्रवीण शिंदे लगेच जॉईन आणि विनंती करेन विनोद भाऊ यांना की आपल्या शुभासचे या मॅचचा टॉस करायचा आहे. चला विनोद भाऊ पण या, आपल्या शुभासचे टॉस केले जाईल. गो टू द टॉस बॉक्स. तर आपण या ठिकाणी सामना क्रमांक 4 चा टॉस करत आहोत आणि आमचे प्रमुख मान्यवर सन्माननीय विनोददादा म्हात्रे यांच्या शुभास्ते टॉस करतोय. त्या अगोदर आपण या नाण्याचं अवलोकन करून देऊयात. KSK एक बाजूने आहे आणि दुसऱ्या बाजूने महायुती चषक. KSK इज अ कॉल आणि महायुती चषक आलाय. ही मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे, व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. तर नाणेफेकीचा कौल इथे SB स्पोर्ट्स दलोंडे संघाच्या वतीने लागलाय. रुपेश दादा निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट. फील्ड करणार आहात. आउटफील्ड खूप चांगलं आहे, खेळपट्टी खूप चांगली आहे. SS स्पोर्ट्स ठाणे संघाकडे देखील फलंदाजी चांगली आहे. सचिन आहे, त्यानंतर हर्षद आहे, स्वतः तुषार आहे, परेश आहे. खूप चांगली टीम आहे. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही त्यांना कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. आमचे गोलंदाज पण खूप चांगले आहेत. नक्कीच चालू हंगामामध्ये पाहिलं तर आपल्या टीमचा प्रवास खूप चांगला राहिला आहे, परंतु ही मानाची सन्मानाची स्पर्धा आहे, आयोजन चांगलं आहे. या स्पर्धेमध्ये खेळत असताना एक कॅप्टन म्हणून तू संघाकडून काय अपेक्षा करशील? सगळ्यांनी आपलं 100% द्यावे हीच अपेक्षा आहे. त्याच्यानंतर कुंदे स्पोर्ट कुंदे या संघाने केलेलं हे 4 दिवसाचं आयोजन लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा आहे आणि खूप चांगलं आयोजन नियोजन आहे. तर त्या नियोजनाबद्दल काय सांगशील? दरवर्षी खूप चांगलं आयोजन असते, यावर्षी खूप चांगलं आयोजन आहे, त्याबद्दल मंडळाचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. तर हे होते दलोंडे संघाचे कर्णधार. तर जाऊयात SS स्पोर्ट्स ठाणे संघाच्या कर्णधारकडे. तुषार भोईर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. तर नाणेफेकीचा कौल तुम्ही गमावलाय, नाणेफेकी जिंकली असे काय स्वीकारलं असं? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण केलं असतं, परंतु तुमच्या वाट्याला आता बॅटिंग आले, तुम्हाला फलंदाजी करायची आहे. समोरचा संघ इन्फॉर्म आहे. चालू हंगामामध्ये खूप चांगला प्रवास राहिला आहे. सागर पाटील असतील, जॉन्टी असतील, रुपेश असतील, दर्शन असतील, अशा संघाच्या अगेन्स्ट खेळताना किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा विचार असेल? 50 धावांचा टार्गेट असेल आमचा. आणि संघाकडून काय काय आज अपेक्षा असतील? कारण आमचा संघ 4 टुर्नामेंट झाला बॅकफुटवर आहे. या संघाकडे आम्ही प्रयत्न करू, 100% देऊ आणि खातं खोलण्याचा प्रयत्न करू. कुंदे स्पोर्ट कुंदे संघाच्या संघाने केलेलं आयोजन आणि त्याच संपूर्ण कमिटीने केलेलं आयोजन नियोजन आपल्याला कसं वाटतंय? अतिशय सुंदर आयोजन आहे आणि हे कमी बघायला भेटते आपल्या असोसिएशनमध्ये. खूप चांगलं आयोजन आहे. धन्यवाद. तर दोन्ही टीमला आपण बेस्ट ऑफ लक देऊयात. आणि टॉस बॉक्स मधून रिपोर्ट SB स्पोर्ट्स दलोंडे ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट ओव्हर टू कॉम्बॉक्स. माझे साथी समालोचक संदीप पाटील यांच्याकडे आपण जाऊयात. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी संपूर्ण मैदानाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून लाभली असे आमचे सन्मान्य राजेंद्रजी थोडे साहेबांचा शुभागमन झालाय. वेलकम.
राजेंद्र थोडे साहेब आपण या मंचावरती एक कुंदे स्पोर्ट्स कुंदेचं मंच आपली वाट पाहत आहे आणि या मंचावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वाधिक लाख मोलाची भूमिका ही ग्राउंडची व्यवस्था करणं असते आणि ती भूमिका बजावत असताना राजेंद्रजी थोडे साहेबां यांचं शुभागमन झाले सकाळच्या सत्रामध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पुढचा सामना पाहायला विसरू नका मित्रांनो. टीम SB तलुंडे SS साने मॅच चालू केली. पहिला चेंडू मात्र चांगला चेंडू होता. शॉर्ट टर्म पुल करत असताना अवांतर चेंडू आला. निकेत गोरे पहिला चेंडू खराब चेंडूचा अवलंब केला आणि या ठिकाणी मी म्हणेन की अगोदर तुम्ही धावा जमा केल्यात. 40-41 टार्गेट दिले गेलंय आणि 41 टार्गेट देत असताना गणेश जाधवची विकेट मिळवणं खूप महत्वाचं असेल. अनिल वाघे आणि गणेश जाधव ही जोडी आपण पाहतोय. पारंपरिक जोडी आज मिळाली नाही पाहायला कारण भावेश पाटील मागे थांबलेत. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगला अप्रतिम चेंडू. आज निकेत गोरे आपला क्लास दाखवेल का? हे मैदान मात्र सर्व प्रयत्नशील असणाऱ्या खेळाडूंना मात्र लाभदायक ठरलंय. वेलकम हर्षद पाटील बिट्टू. ओम साई क्रिकेट असोसिएशनचे सन्मान्य उपाध्यक्ष आहेत त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित झालेत. याचा अर्थ बिट्टू देखील उपस्थित असेल. फुलटॉस आहे मात्र बॅटची एज घेतली आहे. चेंडू जाईल लॉंग ऑफ रिझनला. 21 वालिया. हर्षद पाटील बिट्टू आपण या मंचावरती ओम साई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. आपल्या या मंचावरती आम्ही करतोय सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि हर्षद पाटील साने हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील स्वागत आहे हर्षद. आज सचिन पप्पू यांचा देखील खेळ पाहायला मिळेल. मागच्या टुर्नामेंटला खरिवले ट्रॉफीला ते उपस्थित नव्हते मग ते ग्रुपवरती खूप काय ऍक्टिव्ह असतात आणि त्यांचा देखील आज खेळ पाहायला मिळेल. वेलकम राजेंद्रजी थोडे साहेब आपण या मंचावरती विराजमान व्हायचा आहे. हा फटका चांगला आहे. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. दीपेश भोईरला बीट करत असताना हा चेंडू इट्स अ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी दणदणीत खणखणीत हा येतोय क्लासिकल चौकार. सन्मान्य संजय विठ्ठल पाटील साने आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. संजय विठ्ठल पाटील आपलं या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आणि आमचे योगेश पाटील हे देखील उपस्थित आहेत या मॅचचा आनंद घेण्यासाठी. पाचपूर संघाला समर्थन देण्यासाठी उपस्थित त्यांचं देखील स्वागत आहे. फटका फसलाय मात्र त्याकडे चायनीज कडा घेतली. वेलकम संजय पाटील साहेब आपलं या मंचावरती स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या चाणे संघाचे पाठीराखे आहेत आणि अशा मोठ्या व्यक्तीचं समर्थन असणं हे संघासाठी खूप लाभदायक ठरत असतं. वेलकम संजय पाटील आपलं स्वागत आहे. आणि आज चाणे संघ खऱ्या त्यांना ताकदीनिशी उतरताना पाहायला मिळेल. पाहूया आज कशा प्रकारचा खेळ हर्षद पाटील सचिन पप्पू यांचा खेळ पाहायला मिळेल. पुढे सरसावले होते मात्र क्षेत्ररक्षक आहे त्याने कल्पेश गोरे. चेंडू ऑर्डर जाईल का नाही. टांगा पलटी घोडा फरार. या चेंडूवरती अगदी ढेंगाफोटीतून हा चेंडू निघून गेला आणि कल्पेश गोरे याच्या अगदी त्याला हुलकावणी दिली चेंडूने आणि चेंडू निसटून गेला. त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. गणेश जाधव हा चर्चेतला खेळाडू आहे मित्रांनो. गणेश जाधवने मागच्या टुर्नामेंट मध्ये या ठिकाणी 50 कंप्लीट केली होती आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट चा किताब जिंकणारा तो खेळाडू होता गणेश जाधव. हा दाभाड संघासाठी लाभलेला अनमोल खेळाडू आहे. अनमोल रत्न आहे. ब्लॅक डायमंड ऑफ दाभाड. चांगला चेंडू आहे. पहिलाच चेंडू हा चेंडू खूप चांगला टाकला. अगदी अफलातून शेवटचा चेंडू टाकला गेला आणि षटक समाप्त झालंय. भावेश पाटीलचं अजून येणं बाकी आहे आणि भावेश पाटीलची फलंदाजी आपण या मागच्या टुर्नामेंट या मैदानावरती पाहिली आहे. काय अफलातून विस्फोटक फलंदाजी आणि ग्रुपवरती देखील ते चांगली फलंदाजी करत असतात. चला वेलकम सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं आणि आमच्या खेळाडूंचं या कुंदे स्पोर्ट्स कुंदे आयोजित महायुती चषकाच्या मंचावरती या स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. वेलकम. पार्टनरशिप होताना आपण पाहतो 9 धावा जमा केल्यात.
संपूर्ण आजच्या स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या कुंदेकरांचे संपूर्ण प्रतिष्ठित व्यक्ती सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. ओम साई क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सचिव नयन पाटील यांच्याकडून टीम शांतीनगरसाठी शुभेच्छा आल्यात आणि अर्थातच सागर घरत म्हणजे साबाड गावचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू वंडर बॉय ऑफ दाभाड यांच्याकडून शुभेच्छा आल्या टीम शांतीनगर संघासाठी. 9 धावा जमायला धावफलकात एक षटक संपले. दर्शन आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. नन्ना मुन्ना छोटा पॅकेट डायनामाइट पॅकेट आपण पाहतोय. पहिला चेंडू नो चेंडू टाकलाय. त्या ठिकाणी पाहावं लागेल फेकी झाली तर मात्र फलंदाज बाद झाले असते मात्र यष्ट्यांच्या बाहेर चेंडू फेकला गेलाय आणि खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पिच करत असताना हा चेंडू जाईल. इट इज नो चेंडू. ओ स्टेपिंगचा नो चेंडू आहे. आता मात्र फीडचा चेंडू असेल. उघडा डोले पहा नीट कारण येणारा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट. हा चेंडू पहा चांगला आहे. दक्ष देखील इथे आला मॅच बघण्यासाठी. दक्ष माळी आमचे संतोष माळी यांचे चिरंजीव आहेत महाराज. अफलातून सुनील थालके यांनी जो मगाशी उल्लेख केला खऱ्या अर्थाने दर्शन एक अति चांगल्या दर्जा खेळाडू घडेल पाचच्या संघासाठी तीळ मात्र शंका नाहीये. पहा शॉर्ट चेंडू होता. पुल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल वंडरफुल. इट्स अ गॉन 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 गॉन. षटकार. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अलौंद कार्पेट कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा फटका सजवला मात्र या ठिकाणी फुटबॉल खेळताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी प्रभात दिवे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता मात्र कुठेतरी फुटबॉल खेळताना पाहायला मिळाला आणि प्रभात दिवे हे क्रिकेटचं मैदान आहे फुटबॉलचं नाहीये आणि चेंडू अडवायचा होता हाताने मात्र पायाने चेंडू ढकलून दिला. सीमारेषा पार चौकार आलाय. 21 धावा आपण पाहतोय. अजून 20 धावांची आवश्यकता आहे. टीम श्री गणेश शांतीनगर दाभाड संघ चांगला खेळ करतोय. फटका पहा चेंडू उडवलाय. हा चेंडू देखील चालेल आउट ऑफ द पार्क. षटकार 6. अगदी क्लासिकल फटकेबाजी गणेश यादव साठी. ती फटकेबाजी काय स्वाभाविक आहे त्याचा गुण आहे तो दाखवत असताना मॅच मध्ये दर्शन वरती त्याला सीमारेषेचे दर्शन घडत असताना फटकेबाजी पहा. गणेश यादव ब्लॅक डायमंड ऑफ दाभाड या ठिकाणी खेळत असताना आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एक दाभाडकरांसाठी शांतीनगरसाठी लाभलेला एक अनमोल बॅटची एज आहे. क्षेत्ररक्षक पहा त्या ठिकाणी मात्र योगेश शुमने फंबल करताना पाहायला मिळाले. पहा पुन्हा एकदा फुटबॉल खेळताना पाहायला मिळाले योगेश शुमने. खऱ्या अर्थाने पाचच्या संघ फुटबॉल खेळतोय की क्रिकेट खेळतोय हेच मला समजत नाहीये की चेंडू अडवायचा हाताने मात्र पायाने चेंडू उडवतायत. सन्मानित सतीशजी मात्रे आणि सायनाजी शेले यांचा शुभागमन झालं. वेलकम सहर्ष आपलं स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. आणि आमचे संजय पाटील देखील आपल्याला यांचा आवाज ऐकायला मिळेल. वेलकम. म्हणजे शैलेश सुतार यांच्या सोबतीने तिकडे येताना आपण पाहतोय. फटका सजवला. हा चेंडू देखील जाईल. इट्स अ गॉन. चौकार. अनिल वाघेच्या बॅटबद्दल चौकार आला. प्रतीक कालू होते मात्र त्यांच्या अगदी आवाकाच्या बाहेर चेंडू निघून गेला. थँक्यू. चला हर्षद पाटील बिट्टू आपण यायचे मंचावरती उपस्थित राहायचे कारण ओम साई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. थँक्यू. तर या ठिकाणी आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करत आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय संजय दादा पाटील चाणे
साने गावातील एक शांत संयमी व्यक्तिमत्व आणि सातत्याने कुठेही क्रिकेट स्पर्धा असू द्या एस एस स्पोर्ट्स ठाणे संघाच्या सातत्याने ते पाठीशी उभे असतात आणि अशा गोड व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. मी प्रमोदजी थाळके यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते दादांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी उपस्थित पाहुणे आपण पाहतोय संजय दादा पाटील चाणे गावचे आहेत आणि राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं कार्यरत असणारे व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेनिमित्त त्यांची हजेरी लागली आपल्याला आणि त्याच अनुषंगाने आपण त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय संजय दादा पाटील चाणे यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत. प्रमोदजी थाळके यांच्या शुभ हस्ते धन्यवाद डीजे. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे माजी खजिनदार तथा सर्वांचे अगदी जवळचे मित्र सन्माननीय हर्षद पाटील यांचे या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत. आणि मी विनंती करेन या ठिकाणी शैलेजी शेलार यांना की आपल्या शुभास्ते हर्षद पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. साने गावातील अगदी पहिलं तर एक जबरदस्त युवा नेतृत्व आहे. भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय दमदार कार्यसम्राट आमदार शांतारामजी मोरे साहेब यांच्या समवेत काय आपण पाहिलं तर कंटिन्यू ते कार्यरत असतात. अगदी जवळचं व्यक्तिमत्व हर्षद पाटील आमदार साहेबांचा त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय कुंदे गावातील एक जबरदस्त समालोचक आणि या गावचे मार्गदर्शक सन्माननीय विनोदजी म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत. मी बाळातर यांना विनंती करेन आपण त्या ठिकाणी दादांचा सन्मान करायचा आहे. विनोदजी म्हात्रे एक शांत संयमी व्यक्तिमत्व आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी आयोजकांच्या वतीने करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. विनोदजी म्हात्रे साहेब या व्यासपीठावरती आज या फायनल डेला उपस्थित आहेत. त्यांचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेला आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेनिमित्त करत आहोत. नक्कीच त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 500 रुपयाची देणगी देखील आम्हाला लाभले त्याबद्दल आम्ही त्यांचे स्वतःचे आभारी आहोत. आणि निश्चितपणाने या ठिकाणी स्वागत समारंभ समाप्त झाला आहे. तर प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड संदीप पाटील आपण घोषित करा.